नमस्कार बालमित्रांनो, लर्नेक्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इंग्रजी मुळाक्षरं म्हणजे ABCD कशी लिहायची ते बघणार आहोत. अगोदर आपण मोठी ABCD लिहिणार आहोत आणि त्यानंतर लहान ABCD, ज्याला आपण कॅपिटल लेटर्स असं म्हणतो. ठीक आहे. आता कॅपिटल लेटर्स लिहिताना आपल्याला फक्त पहिल्या 3 ओळी बघायच्या, 1, 2 आणि 3. ठीक आहे. चला तर मग सुरू करूयात. बघा, पहिल्या 3 ओळीमध्ये लिहायचं, आधी एक रेषा C, हे झालं A. त्यानंतर उभी रेष आणि उजव्या बाजूनं 2 C, B. त्यानंतर C, परत D, एक उभी रेष आणि D. E कसं काढायचं? एक उभी रेघ आणि उजव्या बाजूला 3 रेघा, हे झालं D. E. त्यानंतर F बघा, E आणि F मध्ये फार फरक नाही आहे, उभी रेघ आणि एक छोटी F. आता G बऱ्याच मुलांना काढायला अवघड जाते. G साठी काय करा, आधी C काढायचं. बघा, वरच्या 3 ओळीमध्ये आधी C आणि मग इथं अर्ध्यापर्यंत जाऊन परत खाली यायचं G. H बघा, एक उभी रेघ, एक आडवी रेघ, एक उभी H. आतापर्यंत आपण एकदाही वरच्या 3 ओळी सोडून खाली आलेलो नाही. I बघा, उभी रेघ आणि 2 आडवे छोट्या रेघा I. J छत्रीच्या दांड्यासारखं असते हे आणि वर आडवी रेघ. K बघा, एक पूर्ण उभी रेघ मारायची आणि उजव्या बाजूला याला म्हणायचं K. नंतर L बघा, एक उभी रेघ आणि तिसऱ्या रेषेवर आडवी रेघ, आलं लक्षात? L. M बघा, एक उभी रेघ, दुसरी पूर्ण खाली, तिसरी पूर्ण खाली आणि परत एक M. त्यानंतर N सुद्धा तसंच, एक उभी रेघ, तिरपी N. O तर अतिशय सोपं आहे बघा, O, एक अंड्यासारखं काढायचं. P बघा, उभी रेघ काढायची आणि ह्या वरच्या 2 रेघा आहेत ना, त्यांच्यामध्येच फक्त अशी आडवी रेघ आणि गोल P. Q सुद्धा O सारखं काढायचं, O आणि मध्ये अशी रेष Q. R बघा, एक्झॅक्ट P काढायचं. बघा, काढलं P आणि नंतर P च्या पोटात अशी तिरपी रेघ R, आलं लक्षात? S सुद्धा वरच्या 3 ओळीमध्येच S. T बघा, उभी रेघ आणि आडवी रेघ T. U कसं काढायचं ते पण वरच्या 3 ओळीमध्ये U. V बघा, एक तिरपी रेघ तिसऱ्या ओळीपर्यंत, एक तिरपी रेघ तिसऱ्या ओळी V. W सुद्धा V सारखंच बघा, एक V आणि 2 V W. X अतिशय सोपं आहे, गुणाकाराच्या चिन्हासारखं X. त्यानंतर Y बघा, वरच्या 2च ओळीत V काढायचं आणि तिसऱ्या ओळीला अशी उभी रेघ Y. आणि Z सुद्धा एक आडवी रेघ, तिसऱ्या ओळीपर्यंत उभी रेघ तिरपी आणि एक Z, आलं लक्षात? तर ही आहे मोठी ABCD, जिला आपण म्हणतो कॅपिटल लेटर्स.